नमस्कार. आपल्या घरातल्या गॅस सिलेंडरबद्दल एक मोठी बातमी आहे. त्याचा आकार नाही, पण वजन मात्र नक्की बदलू शकतं. आता हे नेमकं काय घडतंय आणि याचा आपल्या रोजच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे? चला, याबद्दल सविस्तरपणे समजून घेऊया. तर बातमी एकदम सरळ आणि सोपी आहे. सरकारनं एका नवीन नियमावर काम करतंय आणि या नियमामुळे काय होऊ शकतं? तर आपल्या घरी जो नेहमीचा गॅस सिलेंडर येतो त्यातला गॅस कमी केला जाऊ शकतो. आणि हा बदल काही छोटा मोठा नाहीये. तुम्हीच बघा, आत्ता जो सिलेंडर आपल्याला मिळतो तो असतो 14.2 किलोचा, पण आता तो थेट 8 ते 10 किलोवर आणण्याचा विचार सुरू आहे. म्हणजे विचार करा, गॅसच्या वजनात जवळजवळ 30 ते 40% मोठी कपात. आता साहजिकच आपल्या सगळ्यांच्या मनात प्रश्न येईल की अचानक असं सिलेंडरचं वजन कमी करण्याची गरज का पडली? याचं उत्तर आपल्याला फक्त आपल्या देशात शोधून सापडणार नाही. याची मुळं थेट आंतरराष्ट्रीय राजकारणात आहेत. या सगळ्या बदलाचं जे मूळ कारण आहे ना, ते आहे मध्य पूर्वेत सुरू असलेलं एक नवं संकट. आणि या संकटामुळे अख्ख्या जगाच्या गॅस पुरवठ्यावर परिणाम झालाय. तर झालंय असं की इराण आणि इस्रायल यांच्यातलं टेन्शन खूप वाढलंय. बातमी अशी आहे की इस्रायलने थेट इराणच्या ऊर्जा स्रोतांवर हल्ले केले. मग त्याला उत्तर म्हणून इराणने काय केलं? त्यांनी कतारमधल्या नैसर्गिक वायूच्या साठ्यांनाच टार्गेट केलं. आता या सगळ्यामुळे झालं काय की संपूर्ण जगाची जी ऊर्जा पुरवठा साखळी आहे तीच धोक्यात आलीये. म्हणजे बघा, मुद्दा हा नाहीये की हे फक्त 2-3 देशांमधलं भांडण आहे. नाही, ह्याचे थेट परिणाम, याचे पडसाद अख्ख्या जगाच्या गॅस उत्पादनावर आणि त्याच्या पुरवठ्यावर उमटायला लागले आहेत. आणि असं वाटतंय की ही काही तात्पुरती अडचण नाहीये. तज्ज्ञ तर असं म्हणतायत की या संघर्षामुळे पुढचे कित्येक महिने संपूर्ण जगाला गॅसच्या तुटवड्याचा सामना करावा लागू शकतो. बरं, आता ह्या जागतिक संकटाला आपला देश म्हणजे भारत कसा सामोरा जातोय ते पाहणं महत्त्वाचं आहे. देशातल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने काही पावलं उचलली आहेत. हा जो नवीन नियम आहे तो 3 सोप्या टप्प्यांमध्ये लागू होईल. पहिलं म्हणजे आपला तो लाल रंगाचा सिलेंडर आहे ना, तो तसाच राहील. दुसरं म्हणजे त्यातला गॅस जो आधी 14.2 किलो असायचा तो आता फक्त 8 ते 10 किलोच असेल. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पैसे सुद्धा त्या कमी झालेल्या गॅसचेच द्यावे लागतील. एकदम सोपं गणित आहे. जेवढा गॅस तेवढेच पैसे. आता या निर्णयाचा परिणाम प्रत्येकावर सारखा होणार नाहीये. सामान्य घरांवर होणारा परिणाम वेगळा असेल आणि जे व्यावसायिक आहेत म्हणजे हॉटेल्स वगैरे त्यांच्यावर होणारा परिणाम वेगळा असेल. दोन्हीमध्ये खूप फरक आहे. आपल्यासारख्या सामान्य कुटुंबांसाठी याचा अर्थ काय? सरळ आहे. सिलेंडर नेहमीपेक्षा लवकर संपणार, म्हणजे आपल्याला जास्त वेळा बुकिंग करावं लागणार. आणि ह्याच भीतीमुळे ना आता अनेक शहरांमध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर लोकांच्या लांब लांब रांगा दिसायला लागल्यात. पण एक मिनिट, हे झालं घरांबद्दल. दुसरीकडे जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी मात्र एक चांगली बातमी आहे, एक दिलासा आहे. ज्या हॉटेल्सना आणि बाकी उद्योगांना या गॅसच्या तुटवड्याचा मोठा फटका बसला होता ना, त्यांच्यासाठी सरकारने एक उपाययोजना केली आहे. खास करून महाराष्ट्र सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय. त्यांनी काय केलंय तर व्यावसायिक वापरासाठी जो LPG गॅस लागतो त्याचा पुरवठा तब्बल 20% वाढवलाय. आणि याच फायदा कोणाला होणार? तर राज्यातली मोठी हॉटेल्स, रस्त्यावरचे ढाबे आणि फूड प्रोसेसिंग करणारे जे उद्योग आहेत त्यांना याचा थेट फायदा मिळेल, कारण त्यांचा सगळा व्यवसाय तर याच गॅसवर चालतो. तर मग आता पुढे काय? खरं सांगायचं तर पुढचं चित्र सध्या तरी खूपच अनिश्चित आणि अस्थिर दिसतंय. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आपल्याला गॅस पुरवठ्यात अजूनही काही बदल बघायला मिळू शकतात. गॅसच्या किमतींमध्ये चढउतार होऊ शकतो आणि कदाचित सिलेंडर वाटपाची जी पद्धत आहे तिच्यातही काहीतरी बदल केला जाऊ शकतो. आणि या सगळ्या अस्थिरतेचं मूळ कारण फक्त एकच आहे. जोपर्यंत मध्यपूर्वेमधली परिस्थिती निवळत नाही, शांत होत नाही, तोपर्यंत आपल्या देशातला गॅसचा बाजार स्थिर होणं खूप अवघड आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न नक्कीच विचारावासा वाटतो. आपल्या परिसरात, आपल्या आजूबाजूला गॅसचा तुटवडा जाणवतोय का? सिलेंडर मिळायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतोय का? नक्कीच ही परिस्थिती विचार करायला लावणारी आहे.